नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। विना आंदोलन दौंड नगर परिषदेचा 5% निधी वाटपाला मंजुरी। पाहुयात आमचे प्रतिनिधी उमेश जठार यांचा सविस्तर रिपोर्ट। दौंड नगर परिषद दौंड यांचा 5% निधी वाटप नगरपालिकेमध्ये अनेक संघर्ष आंदोलने करावा लागायची, त्याशिवाय तो मिळत नसायचा। पण यावर्षी नवीन आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व विरोधी पक्षनेते, नवनिर्वाचित नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे, उपनगराध्यक्ष छायाताई थोरात, गटनेते योगेश कटारिया, मंगेश चलवादी, युवराज बापू पवार, अमोल काळे, राजेश गायकवाड, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी पहिल्याच जीबीच्या मीटिंगमध्ये सर्वांमध्ये प्रति अपंगाला 6000 रुपये वाटप करण्याचे मान्य केले। त्या कुणी विरोध केला नाही, कुठल्या आंदोलनाचे आमच्यावर वेळ येऊ दिला नाही। आम्ही फक्त त्यांना तोंडीच सांगितले होते की आम्हाला निधी वाटप करावा आणि त्यांनी तो मान्य केला। त्याबद्दल आम्ही सर्वांचे काल दिव्यांगांच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला, स्वागत केले। त्या प्रसंगी आमचे राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव पाटील, सोमनाथ लवांडे, सुभाष अण्णा दिवेकर, महाराष्ट्र सचिव रामेश्वर मंत्री, क्रांती आंदोलनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। कुठलेही आंदोलन न करता जिल्ह्यामधील पहिली नगरपालिका आहे की त्यांनी तो निधी 3 महिने अगोदरच मंजूर करून दिव्यांगांना सहानुभूती मिळवून दिलेले आहे। त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले व एक निवेदन देण्यात आले की पुढील काळामध्ये दिव्यांगांना व्यवसाय करता गाळे उपलब्ध करून द्यावेत, दिव्यांगांची घरपट्टी पाणीपट्टी माफ करावी, याविषयी देखील आपण तो ठराव करावा, या देखील निवेदने देण्यात आले। ते देखील सर्वांमते आपण मंजूर करून दिव्यांगांना रोजगार मिळवून द्यावा, हे मी शेवटी पत्रामध्ये उल्लेख करून त्यांना निवेदनही देण्यात आले, हे त्यांनी स्वीकारले। या नगरपालिकेमध्ये आपल्या दिव्यांगांच्या हक्काकरिता आपला अनेक वर्ष नारा द्यावा लागला। या वर्षात नगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेते असतील, आमचे गटनेते असतील, उपनगराध्यक्ष असतील, सर्व नगरसेवक यांचं मी अभिनंदन करायला आलोय की आम्हाला फक्त एकदा मध्ये नगराध्यक्ष निवड झाल्यानंतर आम्ही भेटायला आलो होतो, त्यावेळेस त्यांना आम्ही तोंडी निवेदन दिलं की आम्हाला आंदोलनाची वेळ आणू नका, आमचे हक्क आम्हाला द्या। तर त्यांनी कालच्या मीटिंगमध्ये सर्व गोष्टीला कोणी पूर्ण विरोध केला, पण आमच्या अपंगाचा विषय आल्यानंतर सर्वांनी एकमुखाने पाठिंबा देऊन दिव्यांगाच्या मागण्या दिवाळीपूर्वी 4 महिने अगोदर मंजूर केल्याबद्दल मी प्रहार अपंग क्रांती आंदोलन पश्चिम सचिव, आमचे राज्याध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष हे सगळे आज आम्ही उपस्थित राहिले आहेत। लवंडे साहेब आहेत, दिवेकर आहेत, भालेराव आहेत, मी यांचं अभिनंदन करायला आलो गटनेत्याचं की आमच्या पुढच्या 2-3 मागण्या आहेत त्या देखील आपण अशाच उपचारांनी सोडाव्यात आणि दिव्यांगाच्या समस्या जर सुटल्या तर आम्हाला इथं आंदोलनाची वेळ येणार नाही। मागच्या घटना घडायला नको होत्या, त्या घडल्या गेल्या, त्याचं कारण हेच होतं संघर्षाशिवाय आम्हाला काही मिळालं नाही। तर आता आम्ही बिगर संघर्षाचं दिलंय गटनेते आपण आपलं देखील मी अभिनंदन ह्याकरता करतोय की दिव्यांगांना रोजगार मिळवून द्या, दिव्यांगाची घरपट्टी पाणीपट्टीचा विषय आपण ठराव करून 50% माफ करावा, कारण की 60,000 लोकसंख्येमध्ये आमचे फक्त 150-200 अपंग आहेत, त्याच्यामध्ये 50-60 लोकांचेच घर आहेत, तर ते आपण माफ करू शकता। बेरोजगार एक संपून जाईल आणि दिव्यांगांना रोजगार द्यावा ही एक विनंती आपल्याला करतो। दिव्यांगाची व्यवस्था वर येण्याकरता लिफ्ट एक द्यावी, म्हणजे दिव्यांगाला त्रास होणार नाही, त्या देखील मागण्या मान्य कराव्या। पुढच्या सरकारला कमी असा तुम्हाला त्यातून यायचंय। धन्यवाद। मिळालेलं नाहीये तर दिवाळीवर सर्वच आम्हाला आंदोलन करावं लागतं। त्यावेळेस आम्हाला आंदोलन न करता 3 महिने अगोदर आपले दुर्गादेवी जगदाळे यांच्या सर्व नगरसेवकांनी आणि गटनेते, उपनगराध्यक्ष यांनी त्याला कुठलाही विरोध न करता ही मंजुरी जी दिलेली आहे, मी यांचे सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि यांना या निवेदनाद्वारे माहिती देतो की आपण जे असं काम जे केलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे। आम्हाला काहीतरी मिळाल्यासारखं वाटतं, नाही तर प्रत्येक दिव्यांगांना संघर्षातून काय घेतलं तर ते वाईट करतं। हे 2-3 मागण्या माझ्या ह्याच्यावर अशा पद्धतीच्या आहेत की आपण या नगरपालिकेमधून घरपट्टी पाणीपट्टी जे आपण देत असतो, तर मला सांगा 60,000 लोकसंख्या नगरपालिकेची आहे, 5% जर लोकांना आम्हाला निधी द्यायचा म्हटलं पाणीपट्टी घरपट्टी तर मोजून 300 रुपये बसत नाही आणि घर ज्याच्या नावावर आहे असे आपल्याकडे 50 लोक बी नाही। आपण 100% घरपट्टी आणि पाणीपट्टी मंजूर करू शकतो, हे आपल्या हातात आहे। हे जसं तुम्ही आज मंजूर केलंय आम्हाला कुठलेही त्रास न देता, असं जर केलं तर अनेक दिव्यांगांना वाटेल की आज नगरपालिकेने आज आम्ही आंदोलन माफ करावी आणि आज तहसीलदारमध्ये आंदोलन करावं लागलं। तहसीलदार न आल्यामुळं आज आम्हाला राज्याध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करावं लागलं का की ते आज निवेदन दिले मानतच नव्हते।
ऐकतच नव्हते. आजही ते निघून गेले. त्याचा जाहीर निषेध त्यांनी केलाच आहे. पण नायब तहसीलदार येऊन त्यांना देखील निवेदन दिले की आम्ही आता या सगळ्या मागण्या मान्य करतो. पण मला विशेष कौतुक करावं लागतं की नगरपालिकेमध्ये ह्या जेव्हा आता आपण कार्यक्रम केला आहे यांचं मी विशेष कौतुक करतो की असेच कामं दिव्यांगाचे, दीनदुबळ्यांचे, विधवांचे, घरकुल योजना असेल, यांचा बेरोजगारांचा जो प्रश्न महत्त्वाचा तो आपल्याकडे 5% दिव्यांगांना एकही लोकांना रोजगार नसल्यामुळं आज आमचे दिव्यांग कुठल्याही धंद्यामध्ये नाही आहेत. त्यामुळे त्याला बेकारी वाढलेली. ही बेकारी जर तुम्हाला कमी करायची असेल तर तुमच्या हातात मोठा प्रश्न आहे तो तुम्ही मांडा. तुम्हाला कुणी विरोध करणार आहे. आणि 1 रुपयाने हा प्रश्न सुटला तर आम्हाला काहीतरी आमचे कोणतरी मागं आहे याच्या भावना निर्माण होतील. आज आमचे राज्याचे अध्यक्ष आलेले आहेत, तसेच तालुका अध्यक्ष आलेले आहेत, दिवेकर बी आले आहेत, लवांडे कुठे ते बी आले आहेत, जाधव साहेब जिल्हा अध्यक्ष बी आले. आम्ही अशा पदाधिकाऱ्यांना बोलून घेतलं की दौंड तालुक्याचं कौतुक करण्यासारखं काम आज आपण ते केलेलं आहे. म्हणून त्यांचा आज आम्ही सत्कार करतो, त्याच्या स्वीकारावा आणि पुढच्या मागण्या देखील आपण त्या मान्य कराव्या अशी आमची इच्छा आहे. ते आपण ते निवेदन स्वीकार अध्यक्ष साहेब पदाधिकारी बोले आंदोलनाशिवाय माहीत नव्हतं. त्याच्याकरताच यायचो. अनेकांचं आम्ही वाईट पण घेतलं. पण आज आम्हाला अशी वेळ आली की आम्ही फक्त तोंडी निवेदन अध्यक्षांनी गटनेत्यांना भेटायला सांगितलं की आम्हाला अशी वेळ काही घेऊन देऊ नका. त्या एका तोंडी निवेदनावर आज आपले 5% निधी जो असतो प्रति अपंगांना 6,000 रुपये यांनी कुठले आंदोलन न करता एक समाधानाची किरण सांगावं लागेल. तर आपण त्यांच्याशी वादविवाद घालतो, भांडणं करतो तर चांगलं काम मी त्यांनी केलेलं आहे त्याचं मी अधिकारी यांना एक निवेदन मी देतो. त्याच्यामध्ये माझ्या 2-3 मागण्या बी आहेत. गटनेते बी इथं आहेत. जसं तुम्ही आता विरोध न करता दिव्यांगाच्या समस्या सोडल्यात साहेब, घरपट्टी आणि पाणीपट्टी आपण बोगस चेक कनेक्शन दिली अशी कामाला बोलायची गरज नाहीये. मोजून आपल्याकडे 350 लोक अपंग आहेत. जर 60,000 लोकसंख्येमध्ये 5% लोकांना तुम्हाला जर घरपट्टी पाणीपट्टी भरायची असेल तर मोजून 250 लोक बी होत नाही. आणि ज्याच्या नावावर घर आहे असे लोक 50 साली बी नाही. तुम्ही 100% घरपट्टी पाणीपट्टी माफ करू शकता. ते तुमच्या हातात आहे. हा विषय ठरावामध्ये घेऊन आपण तो करावा. आणि ह्या देखील मागण्या आम्हाला आंदोलन न करता तसंच रोजगारांचा प्रश्न आहे तो रोजगार बी मिळतोय. जिथे जिथे कपडे आहेत ते द्याव्यात, नंतर त्यांचा हक्क द्याव्यात. म्हणजे आमचे बेरोजगार अपंगांना ते तुम्ही चांगलं काम केले हे बी आज आमच्या जिल्ह्यामध्ये पहिली नगरपालिका आहे की कुठलंही आंदोलन न करता आम्हाला 5% निधी मंजूर झालाय. ते मुख्याधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो व त्यांचा सत्कार करतो. आमचे प्राण संघटनेचे अध्यक्ष या पुढे निवेदन देतो. ते निवेदन बी आपण स्वीकारावं. आमचे गटनेते योगेशजी कटारिया आपण देखील वेळोवेळी सहकार्य करता. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.